बाजारात पैसे खर्च करण्यापेक्षा घरच्या घरी बनवा अशी टेस्टी आणि सोपी आंबावडी. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, आज आपण घरी छान हापूस आंब्याची आंबावडी करणार आहोत. तर यासाठी मी छान पिकलेले हापूस आंबे घेतलेले आहेत. हापूस आंबे गोड असतात आणि रसाळ असतात, त्यामुळे मी हापूस आंबे घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्याकडे असलेले आंबे कोणते घेऊ शकता. तर इथे मी आंब्याचं सोलून पल्प काढलेला आहे, मिक्सरला लावून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये कोणत्याही कमी साहित्यामध्ये आणि झटपट बनते पीस आणि आंबावडी सुकायला सुद्धा टाइम लागत नाही. लावून घ्यायचं आहे मी एका पॅनमध्ये टाकून घेणार आहे. इथे आपल्याला तेल तूप काहीही टाकायचं नाही आहे. फक्त आपल्याला पॅनवरती 5 ते 7 मिनटं परतवून घ्यायचं आहे. थोडीशी फ्लेवरला आपल्याला इलायची पावडर टाकायची आहे आणि जर आंबे कमी गोड असतील तर साखर टाकायची आहे. मी फक्त चवीपुरती फक्त 1 चम्मच इतकी साखर टाकलेली आहे. आंबा जर कमी गोड असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता. आपल्याला साखर मेल्ट करून घ्यायचं आहे. फक्त 5 ते 7 मिनटं आपल्याला परतवून घ्यायचं आहे. आणि जर तुमच्याकडे काळा मीठ असेल तर तुम्ही जेव्हा वडी सेट करता तेव्हा वरून टाकलं तर चव जी आहे ती खूप टेस्टी बनते. तर इथे मी एका प्लेटला तेल लावून वडी जी आहे सेट करून घेतलेली आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकता वडी जी आहे पूर्ण रेडी आहे. तर आता मी दुसऱ्या दिवशी सकाळी कट करून घेते. मी ते राऊंडमध्ये करणार आहे, त्यासाठी अशा पद्धतीने मी कट्स करून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता खूप इझी आणि झटपट बनते ही रेसिपी आणि अगदी एका दिवसातच सुकते. आणि अशा पद्धतीने आपल्याला रोल करून घ्यायचं आहे. ॲक्च्युली मी गावी स्टँड घेऊन नव्हतं आली, त्याच्यामुळे थोडं शूट करायला मला प्रॉब्लेम होत होतं. सो प्लीज अंडरस्टँड. तर अशा पद्धतीने आपल्याला रोल करून घ्यायचं आहे. छान यम्मी आणि टेस्टी रेसिपी जी आहे ती तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा. तर आंबावडी तर एकदम झकास झालीच होती. तर आता आपण फणसाची वडी करणार आहोत किंवा पोळीसुद्धा बोलू शकतो. तर इथे बरका फणस जो आहे तो घेतलेला आहे. आणि बरका फणस थोडा मी कोकणच्या पद्धतीने थोडं मी करून घेणार आहे. हे तुम्ही डायरेक्ट मिक्सरला सुद्धा लावून घेऊ शकता, पण एखाद्या वेळेला अठळीची साल राहून जाते, म्हणून मी अशा गावच्या पद्धतीने करून घेते. एका चाळणवरती ठेवून मी वाटीने असं सर्कलमध्ये फिरवणार आहे, म्हणजे ज्यूस जो आहे तो चाळणीतून खाली येईल. तुम्ही पाहू शकता इथे 2 कामगार लोकसुद्धा काम करतात. आणि तर इथे असं चालू होतं आणि पूर्ण अठळी आणि जो पल्प आहे तो मी वेगळा काढून घेतलेला आहे, गर. आणि परतवून घ्यायचं आहे जसं आपण आंबावडीसाठी परतवून घेतला तसं. मी फणसाच्या वडीमध्ये अजिबात साखर मिक्स केलेली नाही आहे. फक्त इथे इलायची पावडर करताना मी थोडी साखर घेतली होती वाटायला, तीच घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आहे आणि 5 ते 7 मिनटं परतवून घ्यायचं आहे, जसं आपण आंब्याच्या वडीसाठी घेतलं. यानंतर मी इथे प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे. तुम्ही घी लावलं तरीही चालेल. अशा पद्धतीने आपल्याला प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे. आणि आता 2 प्लेटमध्ये मी वडी जी आहे ती सेट करणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडली असतील तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुमच्याकडे कोकणामध्ये कोणकोणते किंवा तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने हे पदार्थ बनवले जातात आणि याच्यामध्ये अजून काय काय टाकलं जातं तुम्ही नक्की मला कमेंट करून कळवा. थोडंसं लेट झालं आहे मला व्हिडिओसाठी, पण अजून सीझन गेलेला नाही आहे. तर ह्या रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता, कारण आपल्याला हे सीझन वाईजच हे फ्रूट्स मिळतात खायला. तर तुम्ही नक्कीच हे करून स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता. खूप छान आणि टेस्टी बनतात. अगदीच म्हणजे विकत घेण्यापेक्षा खूप इझिली बनतात ह्या गोष्टी घरी. तर तुम्ही नक्कीच ट्राय करा.
तर माझं ऑलमोस्ट सेट करून झालेलं आहे प्लेट. तुमच्याकडे जर काळं मीठ असेल बारीक तर तुम्ही वरतून स्प्रिंकल केलं तर खूप छान टेस्ट येते, फ्लेवर येतो छान वडीला सुकल्याच्या नंतर. तर मी आता असं टॅप टॅप करणार आहे जेणेकरून वडी जी आहे ती व्यवस्थित सेट होऊन जाईल. तुम्ही पहिल्या दिवशी बघू शकता वडी जी आहे 80% झालेली आहे, थोडीशी ड्राय झाली होती. आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता पूर्ण 2 दिवस ठेवल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी मी वडी जी आहे ती कट करून घेते, सेम जसं आपण आंब्याची वडी कट केलेली होती तशा पद्धतीने. तर लाईन्स कट करून झाल्याच्या नंतर साईडने आपल्याला सर्व बाजूंनी मोकळी करून घ्यायची आहे वडी. आणि नंतर जसं आपण आंब्याचा रोल बनवला तशाच पद्धतीने फणसाच्या वडीचं सुद्धा रोल बनवून घ्यायचा आहे. वाव, तुम्ही असं जर गोड कापे फणस असतील तर त्याचं सुद्धा मिक्सरला लावून तुम्ही अशा पद्धतीने करून घेऊ शकता. तर सर्व अशा पद्धतीने मी वड्या करून घेणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून कळवा. तर पाहू शकता डिलिशियस अशा आपल्या दोन्ही स्वीट रेसिपी ज्या आहेत त्या रेडी झालेल्या आहेत. फ्रेंड्स, तुम्ही नक्की कळवा माझ्या रेसिपी कशा वाटल्या तुम्हाला, आणि अजून तुम्हाला कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील तर नक्की कमेंट करा. बाय बाय, पुन्हा भेटू.